डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा रिक्षा चालकांची मुजोरी। पाऊण तास प्रवासी उभा राहूनही एकही रिक्षा चालक थांबला नाही। 100 पेक्षा अधिक रिक्षांना हात दाखवूनही रिक्षा चालकांनी नकार दिला। 1.5 वर्षाच्या मुलीला खांद्यावर घेऊन बाप पाऊण तास रिक्षासाठी उभा होता। डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी निवासी भागामध्ये राहणारे दर्शन परब हे रेल्वे स्टेशन परिसरातील बाजीप्रभू चौकातून टिळकनगर इथे जाण्यासाठी निघाले होते। मात्र अर्धा ते पाऊण तास परब यांना रिक्षाच मिळाली नाही। परब यांच्यासोबत त्यांची 1.5 वर्षाची चिमुकली मुलगी आणि पत्नी सोबत होते। या प्रकरणी मनसेचे माजी आमदार राजू पाटील व्हिडिओ समाज माध्यमावर टाकत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे नाराजी व्यक्त केली। कल्याण डोंबिवलीत येऊन वाहतूक व परिवहन व्यवस्थेची झाडाझडती घ्यावी अशी विनंती राजू पाटील यांनी सरनाईकांना केलेली आहे। एकही रिक्षावाला यायला रेडी नाही। त्यांना कुठची भाडी हवी आहे ती त्यांनाच माहिती। हे लहान बाळाला गेला अर्धा तास झाला मी रिक्षा बघतोय पण एकही रिक्षावाला थांबत नाही। आणि रिक्षावाले म्हणजे मुळात त्यांना जायचंय कुठे तेच समजत नाही। तुम्ही नुसते असे रिकामे फिरत राहतील पण एकही रिक्षावाला थांबायला रेडी बघतात। माझ्याकडे लहान बाळ आहे, आमच्या हातात सामान आहे, पण एकही रिक्षावाल्याला थांबायचं नाही। साधारण आतापर्यंत 100 रिक्षावाल्यांना मी आतापर्यंत विचारलं, हे आजूबाजूच्यांना पण विचारलं ना तरी एकही रिक्षावाला थांबत नाही। हे आम्हालाही अर्धा पाऊण तास झालाय, आम्ही इथेच उभे आहोत, अर्धा पाऊण तास झालाय किमान। एकही रिक्षावाला यायला रेडी नाही। त्यांना कुठची भाडी हवी आहे ती त्यांनाच माहिती। हे लहान बाळ